नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहे? बरे आहे ना? बरेच असणार. तर आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग बनवत आहे आणि महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे बरं का. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा का तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आणि काय म्हणतात ना, एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना काढली तर ती खूपच चांगली केली. ती काही नुकसान नाही, चांगला आपलाच पैसा आपल्यालाच भेटत होता, तो काही त्यांच्या पदरी देत नव्हती. पण मी पण घेतलं लाभ, कारण मी योग्य होते त्या गोष्टीसाठी. योग्यता म्हणजे माझी पात्रताच होती मी लाडकी बहीण योजनेमध्ये. पण म्हणतात ना, 6 महिने मी पण लाभ घेतला. जूनपासून तर नोव्हेंबरपर्यंत मी लाभ घेतला. सॉरी, नोव्हेंबरपासून नाही, पण ऑगस्टपर्यंत मी लाभ घेतला. तर म्हणे KYC करायची, सरकारने KYC करायला लावली. मग KYC करायला लावली तर मी केली KYC. भरपूर जणांनी KYC केली. पण सरकार आहे ना, खरं सांगू का तुम्हाला, सरकार खूप अन्याय करतो आहे काही गोष्टींवर. आणि ह्या गोष्टीला मी एकटीच नाही, आमच्या शेजारच्या ताई पण योग्य पात्रता असून काहींना ना भरपूर, म्हणजे ज्या गरजू बाया आहे का, KYC केल्यापासून ज्या गरजू बाया आहे का, आज त्यांना पैसा म्हणजे लाभापासून वंचित आहे. कारण की का, ज्यांना गरज नाही आहे त्यांना पैसे यायला लागले आणि ज्यांना गरज आहे त्यांचे पैसे बंद झाले. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी लय म्हणजे उलटा गेम केला. आता माझ्याकडं नाही गाडी, 4 चाकी गाडी पण नाही. परत तिकडून नाही तर माझं स्वतःचं काही घर नाही. माझे मिस्टर काही इन्कम टॅक्स वगैरे भरत नाही. आणि तिकडून नाही तर आमचा पेमेंट काय, आम्ही हातावर वजनदारी कामं करणारी. तरी माझा जोपर्यंत मी KYC करेल नव्हती तोपर्यंत मला लगातार हप्ता यायचा. आणि जशी KYC केली, नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता लगेच बंद झाला माझा. म्हणजे मी पात्रता असून मला आज लाडकी बहिणीचे पैसे येत नाही. हा कुठला न्याय मला सांगा. आणि ही सेम गोष्ट शेजारच्या ताईंसंग, माझ्या शेजारच्या ताई आहे ना, त्यांच्यासंग पण झालं आहे. त्या बिचाऱ्या पण, त्यांचं पण स्वतःचं घर नाही, त्यांचे मिस्टर पण इन्कम टॅक्स वगैरे काही भरत नाही, परत त्यांची पण 4 चाकी गाडी नाही. तरी त्या ताईंनी KYC करून आणि त्यांना पैसे आले नाही. आणि आज माझ्याच गणगोतामध्ये काहींना नोकरी आहे आणि इन्कम टॅक्स पण भरता आणि परत तिकडून नाही तर 4 चाकी गाडी आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं, तरी त्यांना पैसे येत आहे. म्हणजे आज मी गणगोतावर नाही जळत. मी माझं म्हणण्याचा मुद्दा असा आहे काय ना, ज्या लेडीजला गरज आहे त्या लेडीजला आज पैसे बंद झाले आणि ज्या लेडीजला गरज नाही आहे आणि त्या लेडीजचे आज पैसे चालू आहे लाडक्या बहिणीचे. मग हा अन्याय का? नाही तर सरसकट द्या ना तुम्ही पैसे. नसेल तर मग सगळ्यांचेच पैसे बंद करा. तुमची जर का दानत नसेल ना एकनाथ शिंदे साहेबांची आणि त्यांची, जर का हे पैसे जर का गोरगरिबाला पैसे द्यायची दानत नसेल ना, तर हे पैसे डायरेक्ट बंद करून टाका लाडक्या बहिणी योजनेची. आणि मी आज सांगते, मी मतदान केलं नाही. मी मतदान कोणालाच केलं नाही. का? कारण की माझी काही चुकी नसताना मी KYC केली, सगळं केलं आणि मी ह्या गोष्टीमध्ये पात्रता पण आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये, तरी आज मला पैसे आले नाही. मग याचा अर्थ मी काय समजायचा? म्हणजे किती अन्याय गोरगरिबांवर. अरे तुम्ही मतदान करताना पैसे वाटी त्या सगळं करता. आम्ही तर ते घेत पण नाही. आम्ही ते मतदानचे पैसे पण घेत नाही. आम्ही इमानदारीत वोट करायचो. इमानदारीत वोट करण्यात काय आमचा हे आम्हाला फळ भेटलं आहे का? आज हे आमचं घर आहे, आम्ही किरायनी राहतो आहे. आज आम्ही ह्या घरात किरायनी 4,000 रुपये भाडं द्यावं लागतं, लाईट बिल वेगळं. नाही दिलं घर भाडं तर दुसऱ्या महिन्याला लगेच रूम खाली करायला लावता. आणि हा अन्याय आमच्यावर का? कामावर पण का एखाद दिवशी सुट्टी मारली तर कामावरून घरी बसावं लागतं. डायरेक्ट कामावरून डायरेक्ट सांगता आम्ही दुसरा माणूस पाहून घेतो, तुम्ही दुसरं काम शोधून घ्या.
म्हणजे आम्ही हातावरच्या माणसांची आमची ही हाल. आणि आज तुम्ही कसे कवाय ना आम्हाला 1500 रुपये चालू होते, तर KYC केल्यापासून लगेच ते पण 1500 रुपये बंद झाले. कशाबद्दल हा अन्याय आमच्यावर? कशाला ती लाडकी बहीण योजना चालू केली मग? आमचे जर का गोरगरिबांच्या पोटावर पाय द्यायचा होता, तर तुम्ही कशाला लाडकी बहीण योजना चालू केली? हां, म्हणजे ज्यांच्याकडं पैसा पाणी त्यांना तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे देताय, आणि ज्यांच्याकडं पैसा पाणी नाही तुम्ही त्यांना ह्या लाभापासून लांब ठेवले. आणि मोठमोठ्याले घोषणा देता, आम्ही येऊ करू, आम्ही तेव करू. काही कोणी करत नाही. आणि हा जो लाडक्या बहिणी योजनेचा पैसा आहे ना, हो आमच्याकडूनच घेऊन नाही आम्हालाच देत होते तुम्ही. काय तुमच्या खिशातले देत नव्हते आम्हाला. आणि बहाणं केलं म्हणे KYC, म्हणे नवऱ्याच्या अकाउंट आमकन तमकन. म्हणजे हे खोटे बहाणे करून तुम्ही KYC करून घेतली आणि आज आम्हाला ह्या लाभापासून वंचित ठेवलं आहे. कोणाकोणाला हा माझा मुद्दा पटतो आहे ना, कमेंट करून सांगा. आणि नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा कोणाकोणाला हप्ता आला नाही ना, ते पण कमेंट करून सांगा. का बरं तुम्ही असा अन्याय करता बरं गोरगरिबांवर? कसे कवाय ना आम्ही दर महिन्याला 1500 रुपये यायचं, तर नवऱ्याजवळ तर भीक मागायची गरज नव्हती येत ना. आज त्यालाच कवाय ना 5-6 महिन्यापासून नवऱ्याला आम्ही पैसे मागत नव्हतो, तर त्याला असं वाटायचं की हे आमच्या पुढं चाललं आहे. पण आज आम्ही पैसे बंद झाले, तर तो आज नवरा आमच्यावर हसायला लागला आहे. आम्हाला पैसे देत नाही कोणत्या गोष्टीला नवरे घरामध्ये खर्चायला. एवढा अन्याय करता आमच्यावर तुम्ही एकनाथ शिंदे साहेब. कशाला लाडकी बहीण योजना म्हणून तुम्ही बोलताय? ज्यांना गरज आहे त्यांना तर नाही देते तुम्ही पैसे, ज्यांना गरज नाही आहे त्यांना तुम्ही पैसे देताय. आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला ना, नक्की शेअर करा. हा जेवढा शेअर करा व्हिडिओ. एक लेडीची तळतळाटे. मला एवढं 2-3 दिवसापासून एवढं टेन्शन येईल ना, का ना म्हणजे माझं पात्रता असून मला पैसे नाही आहे. मी पात्रता असून ह्या योजनेमध्ये मला आज पैसे भेटत नाही आहे. मी झाले, शेजारच्या ताई झाल्या, आम्ही हातावरचे माणसं आहे, आम्ही किरायच्या घरात राहतो, तरी तुम्ही आज आम्हाला लाभापासून लांब ठेवलं आमची चुकी नसताना. जे इन्कम टॅक्स भरताय, जे गाडी घोडं आहे त्यांच्याकडं घरदार हे सगळं आहे, आज तुम्ही त्यांना पैसे देताय. आणि ज्यांच्याकडं काहीच नाही, किरायच्या घरात राहतोय आम्ही शक्य आता, तरी तुम्ही आमचे पैसे बंद केले. काय उपयोग आहे हो एकनाथ शिंदे साहेबांचा? नुसतं बोलायला बड्या बड्या बाता, आम्ही येऊ करून आम्ही तेव करू. काय कोणी करत नाही. उलटून गरीब मरतंय आणि श्रीमंत जगतंय. जेवढा होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा शक्यता, आणि लाईक करा, आणि कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही. कमेंट करून सांगा कोणाकोणाचे पैसे बंद झाले.